स्ट्रगलर सालापासून सगळे महाराष्ट्रात तुमची मैत्री वगैरे ओळखली जाऊ लागली. पण मला असा एक प्रश्न पडला आहे, की तुम्ही सगळे चौघं अंकुश तिथं नंतर आलेले आहेत, पण विजू आणि तुम्ही सगळे चौघं हे कधी असे एकत्र कधी आलेत? म्हणजे तुमची मैत्री तिथनं सुरू झाली वगैरे असं? सुरू कुठून झाली? सुरू कुठून झाली माझ्याविषयी सांगायचं तर अभिजित माझा पहिला मित्र इंडस्ट्रीतला. जसं मी मगाशी म्हणालो की तो माझा नाटकातला सहकलाकार पण होता आणि तो एक निर्माता पण होता. देवेंद्र सर आणि तो असे दोघेही निर्माते होते. तिकडनं आमची मैत्री वाढत गेली आणि त्यानेच मला ह्या सगळ्यांची भेट घालून दिली. समहाऊ काय झालं की आमचा ना एकमेकांविषयीच्या कामाच्या बाबतीतला रिस्पेक्ट खूप वाढत गेला. ह्या इंडस्ट्रीत तसंच होतं की तुमचं काम आवडलं तर तुमच्याबरोबर मैत्री होते पटकन, आणि ते काम जास्त जितकं आवडेल तितकी मैत्री घट्ट होते की अरे तो काय सॉलिड काम करतो, तो काय सॉलिड काम करतो. मग असा मी ह्या ग्रुपमध्ये आलो. स्ट्रगलर सालामधनं काय झालं की आम्ही सातत्याने भेटायला लागलो आणि ती वीण जास्तीत जास्त घट्ट होत गेली. ते आम्ही आमची माझी विजूची आणि संतोषची मैत्री सगळ्यात खूप जुनी आहे, जी आम्ही म्हणजे ह्या कलाक्षेत्रात विचार करण्याच्याही आधीची आमची मैत्री आहे. आणि त्याच्यानंतर मग आम्ही एकाच क्षेत्रामध्ये आलो आणि मग ती अजून घट्ट होत गेली. एकमेकांबरोबर काम करत राहिलो, सतत भेटत राहिलो आणि ती मैत्री आमची घट्ट होत गेली. पण खूप जुनी आमची मैत्री. त्याच्यानंतर मग आम्हाला कुशल जॉईन झाला. एक 7-8 वर्षांनी आमची मैत्री पक्की झाल्यानंतर. त्यांच्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे स्ट्रगलर साला जे सुरू झालं ना, ते तो काळ असा होता ह्यांच्याकडनं जे मी ऐकलं की विजू सरांचं ऑफिस होतं आणि त्यांचं बरंच कामं चालू. ते हे आपापली कामं करून मधल्या वेळात आता समजा 2 दिवस यांनी शूट केलं, याने 2 दिवस केलं, त्याने 2 दिवस केलं, तर बाकीचा वेळ रिकामा असताना ते त्याच्या ऑफिसला जाऊन बसायचे. काही कारण सांगून हॅलो काय जेवायला काय तुझ्या ऑफिसला करून ते यायचे आणि बसायचे. तो ऑफिसमध्ये आतमध्ये केबिनमध्ये असायचा, हे लोक बाहेर मजा मारत बसायचे, गप्पा मारत वगैरे. आणि सतत विजू बाहेर यायचा आणि त्यांना शिव्या घालायला, अरे जरा शांत राहा, मला माझं काम करू द्या. असं करता करता मग ते परत गप्पा व्हायच्या. त्या गप्पांमध्ये त्या लोकांना सुचलं जे आपण आता बोलतोय हेच आपण एकदा शूट करून बघूया ना, काय बघूया कसं वाटतंय. आणि त्यांनी ओघावत ते बोलून मोकळे झाले. त्यांनी ते शूट केलं, त्यांनी टेलिकास्ट केलं, तर त्यांना जोरात रिस्पॉन्स आला. तिथपासून ते सुरू झालं त्यांचं.